माझं नाव फादर एरल फर्नांडिस आहे आणि मी नाशिकमध्ये राहतो आहे. 20 तारखेला जंतर मंतर मध्ये आणि पार्लमेंट घराबाहेर जे घडलं ते घडायला नको होतं. युवकांचं आदरणीय सोनम वांगचुक, आदरणीय अभिजित तिपके यांचं फक्त एकच विनंती आहे. आम्ही जे म्हणत आहे ते ऐका. परंतु दुःखाची गोष्ट आहे की आपले आदरणीय प्रधानमंत्री साहेब श्री नरेंद्र मोदी आणि आपले गृहमंत्री साहेब श्री अमित शाहजी यांनी आतापर्यंत एकही शब्द याविषयी सांगितलं नाही. मी त्यांना हात जोडून विनंती करते आहे की युवक देशाचे भविष्य आहे. आम्ही आता म्हातारे झालो आहोत आणि आपलं वेळ आहे स्वर्गामध्ये जायला. परंतु त्यांचं भविष्यामध्ये तुम्ही लाट टाकू नका, तुम्ही मारू नका, तुम्ही मारपीट करू नका, ही विनंती करतो आहे. काय मागतात की जेव्हा तुम्ही परीक्षा ठेवता तर पेपर लीक व्हायला नको आहे. जेव्हा तुम्ही परीक्षा ठेवता ती तपासणी जी होते परीक्षेनंतर ते वेळेप्रमाणे आणि आदरणीय प्रमाणे होत जायला पाहिजे. समजा की तुम्ही तसं करू शकत नाही तर जे आहे इन्चार्ज त्यांना सांगा की तुम्ही राजीनामा द्या. फक्त सोनम वांगचुक साहेब आणि अभिजित तिपके फक्त त्यांचं एकच विनंती आहे की श्री धर्मेंद्र प्रधान जे आहे आपल्याला असं वाटतं की ते हे काम करू शकत नाही म्हणून त्यांना सांगा की तुम्ही राजीनामा द्या आणि त्यानंतर एका माणसाला किंवा स्त्रीला तुम्ही अपॉइंट करा त्या जागेत की जे काम करू शकतात. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे की युवकांचं तुम्ही ऐका. तुमच्या महलातून तुम्ही खाली निघा आणि बघा की रस्त्यावरती आपल्या देशामध्ये आपल्या वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये काय होत आहे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही मी जे सांगत आहे ते करोड लोक सांगत आहे, परंतु मी तुम्हाला फक्त विनंती करतो आहे की तुम्ही ऐका आणि खाली या आणि युवकांबरोबर सोनम वांगचुक बरोबर अभिजित तिपके बरोबर तुम्ही डायलॉग करा. ही प्रार्थना मी तुमच्या समोर आणि देवाला सांगतो आहे की माझी प्रार्थना आहे. आभारी, धन्यवाद, थँक्यू.